पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अंगणवाडी सेविका पदभरतीत आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप। 5 वर्षापासून महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा। चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा। शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील सेविका पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता आर्थिक व्यवहार करून संबंधित महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। शेवाळे येथील रुपाली संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका पद गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्त असून या काळात मदतनीस कर्मचाऱ्यांकडूनच कामकाज सुरू होते। दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी त्या व त्यांचे पती शिंदखेडा येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयात सीडीपीओ यांची भेट घेण्यासाठी गेले असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विविध कारणं सांगून भेट टाळल्याचा आरोप आहे। यानंतर गावातील कार्यकर्त्यांसह एकात्मिक बाल विकास अधिकारी रवींद्र मराठे यांची भेट घेऊन रिक्त पदावर नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची विनंती करण्यात आली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी एका जागेसाठी लोक लाखो रुपये देतात असं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। यानंतर विविध माध्यमातून दबाव टाकत बोरीस येथील प्रदीप साहेबराव पाटील व विनोद दंगलमाळी यांच्या मार्फत 50,000 रुपये रोख तसेच अमराळे फाटा इथं 20,000 रुपये घेतल्याचा आरोप रुपाली माळी यांनी केला आहे। कोणताही अधिकृत जावक क्रमांक नसलेली आदेश प्रत न देता त्यांना अंगणवाडी सेवेत रुजू करण्यात आले। त्यांनी 5 ते 6 महिने काम केले व त्या काळात नियमित मानधनही मिळाले। मात्र साधारण 1 वर्षानंतर कोणतंही लेखी कारण न देता कामावर येऊ नये असं सांगण्यात आलं। त्यानंतर पुन्हा सिंदखेडा एकात्मिक बालविकास कार्यालयात बोलावून आदेशावर जावक क्रमांक टाकण्यासाठी आणखी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। ही रक्कम भरण्यासाठी घरातील सोनं मोडून दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। तरी सुद्धा आज तागायत त्यांना कायमस्वरूपी सेविका म्हणून रुजू करण्यात आलेलं नाही। या संपूर्ण प्रकारामुळे रुपाली संजय माळी व त्यांच्या पतींची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून गेल्या 5 वर्षापासून त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणाची धुळे जिल्हा एकात्मिक बालविकास अधिकारी व शिक्षण विभागानं तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच रुपाली संजय माळी यांना शेवाळे येथील अंगणवाडीमध्ये सेविका पदावर तत्काळ रुजू करावे अशी मागणी करण्यात येत आहे। जर या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात आली नाही तर दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, दोंडाईचा, मालपूर। तक्रार कामावर रुजू करण्यात यावं आम्हाला। नाही, तक्रार कोणाविरुद्ध आहे का तुमची? पैसे खूप बोलले, आता तुम्ही पैसे घेतले, कोणी घेतले? रवींद्र मराठे साहेब आणि आता नवीन साहेब आलेत पगारे म्हणते। पगारे साहेबांनी बी पैशांची मागणी केली। मध्यस्थ माणसांना हो मध्यस्थी दिले का? हो दिले, मध्यस्थ माणसाकडे दिलेत। किती? 50,000 50,000 हो। याविषयी तुम्ही परत सोनं मोडलेलं आहे सर, आम्ही मेसेजचं सोनं मोडून पैसे दिलेले मध्यस्थ माणसाकडे। तारीख आहे आमच्याकडे 2/11/2025 असं सांगत गेले तसं आम्ही ऐकत गेलो, त्यांचे पैसे देऊन गेलो। आम्हाला काम होऊन जाईल भाऊ, असे नाही आम्ही गरीब माणसं, सांगू नका कोणाला असं असं सांगत होते, पण देऊन दिले, सांगायचं नाही। तुम्ही ड्युटीवर हजर झाले बरोबर, आणि त्यात किती दिवस तुम्ही हजर होते आणि तुम्हाला पगार मिळाला का? पगार त्यांनी 4 महिन्याचा पगार टाकला सर। 2021 मध्ये यांनी हजर बिना जावक क्रमांक देताना यांनी आम्हाला हजर करून घेतला साहेबांनी तोंडी फोनावर। तुम्ही मॅडमांना बोलतो बा, मदतीच मॅडमांना तुम्ही शाळेवर हजर व्हा, मग ते जावक क्रमांक वगैरे तुम्ही मी पाहून गेल नंतरचं जे काय आहे ते, फक्त तुम्ही शाळेला मदत करा आम्हाला। मग मी मिसेसला शाळेवर हजर केलं। यांनी 4-5 महिने करोनाचा पिरियड होता, 5-6 महिने गेले घरा शेजारीच अंगणवाडी मदतनीस बाईजवळ बसायचे, जायचे, खोलायचे, पोरांना खाऊ वगैरे वाटायचे। परत साहेबांचा 5-6 महिन्यानंतर फोन आला तर तुम्ही कामावर हजर होऊ नका, आमचं थोडं कोर्ट मॅटर चाललेलं आहे या जागेसाठी किंवा भरतीसाठी कोर्ट मॅटर लागलेलं आहे। शिव मॅडम राहणार शेवाळे अंगणवाडी सेविका म्हणून मला ऑर्डर मिळाली आहे, पण त्याच्यावर अजून काहीच प्रक्रिया दिली नाही आहे। मला जर न्याय नाही मिळाला तर मी जिल्हा कलेक्टर ऑफिसला 26 जानेवारीला आत्मदहनाची करेल।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.